नमस्कार मित्रांनो. शेतकऱ्यांचं महाडीबीटी म्हणजे शेतकरी योजना याबद्दल जे काही महाडीबीटीचं एक पोर्टल आहे, त्या पोर्टलवर बरेचसे माझे शेतकरी यांनी इरिगेशन व तसेच ट्रॅक्टर चालित, पॉवर टिलर चालित अवजारं यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेलं आहे व तसेच त्याची सोडत सुद्धा झालेली आहे. मित्रांनो, तुम्हाला असा SMS आला असेल तर काळजी करू नका. डॉक्युमेंट हे आपल्याला 7 दिवसाच्या आतमध्ये अपलोड करावं लागत असतात. कुठल्या अवजारासाठी जर नंबर लागला असेल आणि त्यासाठी डॉक्युमेंट हे कशा पद्धतीने अपलोड करावं लागतात त्याबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी इरिगेशनबद्दल म्हणजे स्प्रिंकलर, ठिबक, पाईप्स याबद्दल तुमचा नंबर लागल्यानंतर कशा पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड करावं लागतात आणि काय काय डॉक्युमेंटची आपला रिक्वायरमेंट आहे याची टोटल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनवर. तर सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमवर जाऊन महाडीबीटी फार्मर हे सिम्पली एक वेबसाईट टाईप करायचे आहे. पहिल्या लिंकवर क्लिक करून आपल्याला महाडीबीटी पोर्टल म्हणजे शेतकरी योजना या पोर्टलवरती घेऊन जाईल. इथे आपल्याला वापरकर्ता ID म्हणजे ॲप्लिकंट ID, इथे तुम्ही इंग्लिश लँग्वेज सुद्धा करू शकता. तर इथे माझ्याकडे युजर ID पासवर्ड ऑलरेडी असल्यामुळे मी इथे सिम्पली लॉग इन करून घेणार आहे. मित्रांनो, यामध्ये आपण बिल हे कशा पद्धतीने अपलोड करू शकतो त्याबद्दल माहिती सांगत आहे. इथे सिम्पली मी अर्ज केलेल्या बाबी यावरती सिम्पली मी पहिले क्लिक करून पाहणार आहे. इथे बघू शकता आपण की अपलोड इनवॉइस अपलोड करण्यासाठी इथे आपल्याला सांगितलेलं आहे. तर इथे कागदपत्रे अपलोड करा. त्या अगोदर आपल्याला इथे संमतीपत्र म्हणजेच पूर्व संमतीपत्र आला आहे का हे पहिले जाणून घ्यायचं आहे आणि ते डाउनलोड करून त्या शेतकऱ्याला द्यायचं आहे. याच्यावरती आपण पाहू शकतो की आपली अमाऊंट हे किती असते, म्हणजे आपल्याला त्या योजनेच्या माध्यमातून किती अमाऊंट हे रिफंड होणार आहे ती या संमतीपत्रावरती आपल्याला शो होईल. तर कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला बिल किंवा देयक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे आपण राईट साईडला पाहू शकता की अपलोड डॉक्युमेंट्स या ऑप्शनवरती कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शनवरती सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला मंडेटरी 3 डॉक्युमेंट आहेत मित्रांनो. त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला चलान म्हणजेच बिल, ते बिल अपलोड केल्यानंतर इथे इनवॉइसवर जेवढी काय अमाऊंट असते ती टोटल अमाऊंट्स इथे आपल्याला टाईप करून घ्यायचे. त्यानंतर GST नंबर, त्या दुकानदाराचा GST नंबर टाईप करून इथे जोडा या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. जोडा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जोपर्यंत आपल्याला अशी राईट टिक येणार नाही तोपर्यंत दुसऱ्या डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी हालचाल करू नका मित्रांनो. हे बघा. देन नेक्स्ट आपल्याला घ्यायचं आहे इथे मायक्रो इरिगेशन म्हणजेच एक फाईल मिळते मित्रांनो. त्या फाईलमध्ये हे सर्व डॉक्युमेंट असतात. इथे आपल्याला एक नकाशासारखं एक भेटतं, तर तो इथे आपल्याला अपलोड करायचा आहे. याची साईज ही 5 MB पर्यंत असते, त्यामुळे काळजी करू नका. कितीही मोठी फाईल बनवा 5 MB पर्यंत आपली जाणारच नाही. आणि इथे लास्टमध्ये आपल्याला एक हमीपत्र म्हणजे मित्रांनो हे टोटल 4 पेजेसचं असतं. तर हे 4ही पेजेस स्कॅन करून घ्या आणि त्यांचं JPG टू PDF या ऑप्शनवरती जाऊन एक PDF करून घ्या आणि त्याला हमीपत्र असं नाव द्या आणि इथे सिम्पली अपलोड करून टाका. JPG टू PDF कसं करायचं हे जर माहीत नसेल तर मला कमेंट करा, मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवून देईन. इथे अपलोड झालेलं आहे. त्यानंतर सूक्ष्म सिंचन, इथे आपण पाहू शकतो. हे बघा कशा पद्धतीने मी इथं त्याची एक मर्जिंग PDF तयार केली आहे. देन एक PDF अपलोड झाल्यानंतर हे आपण तेच डॉक्युमेंट स्कॅन केलेले आहेत का आणि तेच डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड केले आहेत का हे एकदा खात्री करून घ्या, कारण एकदा अपलोड केल्यानंतर परत आपल्याला काही करता येणार नाही. हे बघा इथे बिल. देन इथे आता सिम्पली आपल्याला सूक्ष्म सिंचन या ऑप्शनवरती क्लिक करून खाली थोडंसं स्क्रोल डाऊन करून आपल्या खाली जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला खात्री आहे का? यस या ऑप्शनवरती क्लिक करा आणि इथे आपण पाहू शकतो की आपले कागदपत्रे यशस्वीरित्या अपलोड केले गेले आहेत. तर मित्रांनो, हे अशा पद्धतीने आपल्याला आपले डॉक्युमेंट अपलोड करता येणार आहेत.
तर आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे असेच आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.